तुम्ही तुमच्या घरासाठी सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्याचा विचार करत आहात का? सोलर रूफटॉप पॅनलमध्ये मुख्यतः दोन प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, मोनोपर्क आणि टॉपकॉन. पण यापैकी तुमच्यासाठी योग्य कोणते? कारण जर तुम्ही चुकीचे तंत्रज्ञान निवडले तर पुढील अनेक वर्षांमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की कोणता पॅनल जास्त बचत करून देतो, भारताच्या उष्ण हवामानात कोणता पॅनल अधिक चांगली कामगिरी करतो आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये कोणता पॅनल जास्त रिटर्न्स देतो. सोलर ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, पण 10 ते 15 वर्षांनंतर काय होते? मोनोपर्क पॅनलची इफिशियन्सी वेगाने कमी होत जाते, तर टॉपकॉन पॅनलची इफिशियन्सी हळूहळू कमी होते. त्याचा परिणाम असा होतो की अनेक वर्षानंतरही टॉपकॉन पॅनल्स अधिक वीज निर्मिती करतात आणि त्यामुळे दीर्घकालीन काळात तुमची एकूण बचतही जास्त होते. असा विचार करा की तुम्हाला एक कार विकत घ्यायची आहे. एका कारची कार्यक्षमता वर्षानुवर्ष लवकर कमी होत जाते, तर दुसरी कार कार्यक्षम राहून सातत्याने चांगली कामगिरी करते. त्याचप्रमाणे टॉपकॉन पॅनल्स सूर्याची ऊर्जा अधिक शोषतात, त्यामुळे त्याच सूर्यप्रकाशातून अधिक वीज निर्मिती होते. म्हणजेच समान सूर्यप्रकाशातून टॉपकॉन पॅनल्स अधिक युनिट्स तयार करतो. आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त वीज निर्मिती म्हणजे वीज बिलामध्ये जास्त बचत. टॉपकॉन पॅनल्स दरवर्षी साधारण 2 ते 4% अधिक वीज निर्माण करतात. आता तुम्हाला वाटेल 2 ते 4% म्हणजे फारच कमी आहे, पण जेव्हा हा फरक 25 वर्षापर्यंत मोजला जातो तेव्हा तो लाखो रुपयांच्या अतिरिक्त बचतीमध्ये बदलू शकतो. आता तुम्हीच विचार करा, याचा तुमच्या घरासाठी नेमका अर्थ काय? तर तेच छप्पर, तीच जागा आणि तोच सूर्यप्रकाश. पण टॉपकॉन पॅनल्समुळे तुम्ही अधिक पैसे वाचवू शकतात. आता बघूया भारतीय हवामानातील अत्यंत महत्त्वाचा घटक, तो म्हणजे उन्हाळा. जास्त तापमानामुळे सर्व सोलर पॅनलची इफिशियन्सी काही प्रमाणात कमी होते. उष्णतेमुळे मोनोपर्क पॅनलची इफिशियन्सी जास्त प्रमाणात घटते, तर टॉपकॉन पॅनल्स उच्च तापमानामध्येही अधिक चांगली कामगिरी करतात. यामुळे कडक उन्हाळ्यातही टॉपकॉन पॅनल्स हे मोनोपर्क पॅनलपेक्षा अधिक युनिट्स निर्माण करतात. आता अशी एक गोष्ट सांगतो जी अनेक लोकांना माहिती नसते. सोलर पॅनल फक्त दुपारच्या वेळीच काम करत नाहीत, तर सकाळ आणि संध्याकाळची वीज निर्मिती देखील तितकीच महत्त्वाची असते. टॉपकॉन पॅनल्स कमी प्रकाशामध्ये देखील अधिक चांगली कामगिरी करतात. उदाहरणार्थ, ढगाळ वातावरण, सकाळची वेळ, संध्याकाळची वेळ या सर्व परिस्थितीमध्ये टॉपकॉन पॅनल्स अधिक वीज निर्माण करतो. याचा अर्थ दररोज अधिक वीज निर्मिती. जर तुमच्या घराच्या छतावरील जागा मर्यादित असेल तर हा फायदा आणखी महत्त्वाचा ठरतो. टॉपकॉन पॅनल्स प्रति चौरस मीटर अधिक वीज निर्माण करतात, म्हणून तुम्ही एकतर कमी क्षमतेची सिस्टीम बसवू शकतात किंवा त्याच छतावर अधिक वीज मिळवू शकता. आता टॉपकॉन पॅनलचा आणखी एक मोठा फायदा पाहूया, ग्लास टू ग्लास डिझाईन. पारंपरिक मोनोपर्क पॅनलमधील मागील बाजूस प्लास्टिक बॅकशीट वापरली जाते, तर टॉपकॉन पॅनल्समध्ये दोन्ही बाजूंना ग्लास असते. याचे फायदे काय? तर ग्लास टू ग्लास पॅनल्स अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. दमटपणा, उष्णता आणि धुळीमुळे होणारे नुकसान कमी होते. ग्लास टू ग्लास डिझाईनमुळे 25 ते 30 वर्ष पॅनल्स अधिक कार्यक्षम राहतात. हे डिझाईन पॅनलच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश अधिक चांगल्या प्रकारे शोषते, त्यामुळे वर्षानुवर्षे तुलनेने अधिक वीज निर्मिती होते. तर प्लास्टिक बॅकशीट असलेले पॅनल्स कालांतराने खराब होऊ शकतात. चला तर आता आपली गुंतवणूक योग्य पद्धतीने करूया. मोनोपर्कबद्दल बोलायचे झाले तर हे जुने आणि अनेक वर्षापासून वापरले जाणारे सोलर तंत्रज्ञान आहे. तर टॉपकॉन हे आधुनिक, अधिक कार्यक्षम आणि प्रगत सोलर तंत्रज्ञान आहे. असा विचार करा की मोनोपर्क म्हणजे जुन्या काळातील फोन आणि टॉपकॉन म्हणजे नवीन स्मार्टफोन. दोन्हीही कामं तर करतात, पण त्यापैकी टॉपकॉन पॅनल्स जास्त इफिशियंट आहे. टॉपकॉन ग्लास टू ग्लास पॅनल्स निवडल्यानंतर तुम्हाला अधिक वीज मिळत नाही, तर मिळते जास्त आयुष्य, अधिक सुरक्षितता, उत्तम टिकाऊपणा आणि महत्त्वाचं म्हणजे मनःशांती. आता शेवटी थोडक्यात समजून घेऊया. जर तुम्ही तुमच्या घरासाठी सोलर सिस्टीम बसवत असाल तर मोनोपर्क आज थोडं स्वस्त वाटू शकतो, पण टॉपकॉन हे दीर्घकालीन दृष्टीने अधिक फायदेशीर गुंतवणूक आहे. जर तुमचा उद्देश जास्तीत जास्त बचत, उत्तम कार्यक्षमता आणि जास्त फायदा मिळवणे असेल तर टॉपकॉन पॅनल हाच श्रेष्ठ पर्याय आहे. याच कारणामुळे जागतिक स्तरावर टॉपकॉन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे, तर मोनोपर्क तंत्रज्ञान हे हळूहळू मागे पडत आहे. भारतीय बाजारपेठ देखील हाच ट्रेंड फॉलो करत आहे. अनेक उत्पादक मोनोपर्कवरून टॉपकॉनकडे वळत आहेत. तसेच भारतातील प्रमुख सोलर सेल बनवणाऱ्या कंपन्या टॉपकॉन सेलचेच उत्पादन करत आहेत. घरगुती असो, व्यावसायिक असो किंवा औद्योगिक असो, कोणत्याही प्रकारच्या सोलर प्रकल्पासाठी टॉपकॉन हेच भविष्यातील तंत्रज्ञान आहे आणि एकूणच मोनोपर्कपेक्षा अधिक चांगले ठरत आहे. काही विक्रेते किमतीच्या थोड्याफार फरकामुळे तुम्हाला
मोनोपर्क पॅनल बसवण्याचाच आग्रह करू शकतात. पण सोलर सिस्टीम खरेदी करताना नेहमी खात्री करा की तुम्हाला टॉप 1 पॅनल्सच मिळत आहे. कारण टॉप 1 पॅनल्स आणि मोनोपर्क पॅनल्स दिसायला जवळपास सारखेच दिसतात. म्हणूनच पॅनलचे तंत्रज्ञान नक्की तपासून घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही सोलर फक्त किंमत पाहूनच विकत घेऊ नका, तर पुढील 25 ते 30 वर्षाचा फायदा पाहून खरेदी करा. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या, योग्य गुंतवणूक करा आणि दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणुकीसाठी टॉप 1च निवडा. कारण जागरूक ग्राहक फक्त किंमत बघत नाही, ते दीर्घकालीन फायदा बघतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोलारविषयी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.